नमस्कार, मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, मुस्लिम कुलसचिव कादर नवाज खान यांची अरेरावी. या वर्षीच नव्हे तर पुढील 5 वर्षेही शिवजयंती निमित्त सुट्टी देणार नाही या स्पष्ट शब्दात सुट्टी मागायला गेलेल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांची गळचेपी. कुळवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत आणि कर्मभूमीतील महाराष्ट्र राज्यातील वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी त्यांचा अवमान केला असून या हिंदी विश्वविद्यालयातील ब्राह्मण कुलगुरू प्राध्यापिका कुमुद शर्मा तसेच मुस्लिम कुलसचिव कादर नवाज खान यांचा जातीयवाद उफाळून आला आहे. त्यामुळे कादर नवाज खान यांची अरेरावी वाढली असून त्याने शिवजयंतीची अधिकृत सुट्टी जाहीर असताना महाराष्ट्र शासनाची फसवणूक करून या वर्षीच नव्हे तर पुढील 5 वर्षेही शिवजयंती निमित्त सुट्टी देणार नाही या स्पष्ट शब्दात सुट्टी मागायला गेलेल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांची गळचेपी करून मराठी माणसांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय हे भारताच्या संसदेच्या अधिनियमांतर्गत 1997 पासून कार्यरत असलेले महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ आहे. या विद्यापीठात बहुसंख्य शिक्षक व कर्मचारी उत्तर भारतीय आहेत. यापूर्वी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अधिकृतपणे साजरी केली जात नव्हती. मात्र सन 2021 मध्ये तत्कालीन कुलगुरूंनी प्रथमच शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सन 2025 मध्ये मराठी व्यक्ती प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील कुलसचिव पदावर असताना शिवजयंती निमित्त अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आणि हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला होता. मात्र सद्यस्थितीत कादर नवाज खान हे कुलसचिव पदावर नियुक्त असून मार्च 2025 पासून प्राध्यापिका कुमुद शर्मा या कुलगुरू पदावर कार्यरत आहेत. मागील कुलसचिवांनी 18 फेब्रुवारी 2026 रोजी विद्यमान कुलसचिवांना सुमारे 15 मिनिटे विनंती केली होती की शिवजयंती निमित्त विद्यापीठात अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली अर्पण करण्यात यावी. तसेच शिवजयंती संदर्भात महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय अस्तित्वात असल्याची माहिती दिली होती. तथापि विद्यमान कुलसचिव कादर नवाज खान यांनी शिवजयंती साजरी करण्यास नकार देत शिवजयंती साजरी करण्याची व शिवरायांना पुष्पांजली वाहण्याची कुलगुरूंची इच्छा नाही असे कारण सांगितले. याच अनुषंगाने विद्यापीठातील विद्यार्थी शिवजयंती निमित्त सुट्टीची मागणी करण्यासाठी गेले असता कुलसचिव कादर नवाज खान यांनी या वर्षीच नव्हे तर पुढील 5 वर्षेही शिवजयंती निमित्त सुट्टी देणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. परिणामी 19 फेब्रुवारी रोजी विद्यापीठातर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना साधी पुष्पांजली सुद्धा अर्पण करण्यात आली नाही. विद्यापीठातील एका प्राध्यापकांनी कुलगुरूंना अनेक वेळा संदेश पाठवून किमान पुष्पांजली तरी अर्पण करण्यात यावी अशी विनंती केली. त्यानंतर केवळ औपचारिकता म्हणून संध्याकाळी 5:15 वाजता ईमेल पाठवून 5:30 वाजता पुष्पार्पण करण्यात येईल अशी सूचना देण्यात आली. या विद्यापीठात मराठी शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची संख्या उत्तर भारतीयांच्या तुलनेत अत्यल्प आहे. मात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय व रोष दाखविला जातो. त्यांना जाणीवपूर्वक लक्ष करणे, कोणतेही ठोस कारण नसताना पदोन्नती रोखून धरणे, खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून चौकशीच्या फेऱ्यात ढकलणे असे प्रकार नित्याचे झाले आहेत. महाराष्ट्रात स्थित असलेल्या एकाच केंद्रीय विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अवमान करण्याचा अधिकार नेमका यांना कुणी दिला? अशा परिस्थितीत मराठी माणसाने या विद्यापीठात सन्मानाने नोकरी करावी की नाही हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र सरकारने तात्काळ लक्ष घालून संबंधित कुलगुरू व कुलसचिव यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच मराठी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना या विद्यापीठात सन्मान, सुरक्षितता व न्यायाने कार्य करण्याची संधी मिळावी अशी मागणी मराठी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. या प्रकरणी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले होते. जेव्हा कुलसचिवांकडे स्टाफ गेला, तिथे मराठी स्टाफ खूप कमी आहे. आणि आता जसं मी सांगितलं की बाबा प्रत्येकाचा एक राजकीय हे असतं, त्याच्यामध्ये लाभ तोटा असतो. एबीव्हीपीने आंदोलन केलं या विषयावर, म्हणजे तशा पद्धतीने तिथे दिसलं. पण ज्याला म्हणतो आपण एक पॉलिटिकल इंटरेस्ट ज्याला म्हणतो की बाबा ह्या विषयामध्ये का लोकांना नाही, हिंदुत्ववादी त्याच्यामध्ये पॉलिटिकल इंटरेस्ट याच्यासाठी घेणार नाहीत. कारण की आता जे आपल्या देशामध्ये ठाकरे बंधूंनी खास करून पर्टिक्युलर जे रान उठवलेलं आहे उत्तर भारतीयांच्या विरोधामध्ये, त्या विषयाला हवा मिळेल. कुठेतरी भाजपाची नाचक्की होईल, कुठेतरी संघाची नाचक्की होईल, कुठेतरी हिंदी विश्वविद्यालयामधले उत्तर भारतीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला विरोध करतायत, ही गोष्ट हायलाईट होईल. हे पण एक कारण आहे. डाव्यांचा आणि वामपंथी लोकांचा अशा विषयामध्ये काय इंटरेस्ट नाहीये. कारण की तिथे परत जे आपल्या भाईजानचं नाव आलेलं आहे, जे सध्याचे कुलसचिव आहेत कादर नवाज, त्याच्यामुळे तिथे डावे, लेफ्टिस्ट, वामपंथी ते लोक तिथे इंटरेस्ट घेणार नाहीत. आणि अशामुळे काय होतंय की एक खूप महत्वाचा विषय मागे सुटून जातो, मागे पडून जातो. कारण की त्याच्यावर राजकारण होऊ शकत नाही. तिथं आपल्या पोळ्या भाजल्या जाऊ शकत नाहीत, राजकीय पोळ्या. आणि म्हणून त्याच्यामुळे तिथे कोणी काही इंटरेस्ट घेताना आपल्याला दिसत नाही. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.